जय महाराष्ट्र। मी धनंजय जाधव, पुणे शहराचा शहर समन्वयक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। गेले अनेक महिने महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री साहेबांनी जो पुणे शहरामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गोरगरिबांसाठी OPD चालू करण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला होता। त्या निर्णयाला अनुसरून पुणे शहरात प्रथम दवाखाना म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये वीर चापेकर नगर वाल्मिकी समाज मंदिर येथे प्रस्ताव दाखल करून आपण ताब्याती करून दिली होती। महानगरपालिकेच्या माध्यमातून तो दवाखाना उभा राहणार होता, तसेच जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून डॉक्टर तिथे उपलब्ध होणार होते। परंतु आपल्याला ती वास्तू जुन्या असल्यामुळे ते डागडुजी करण्याची गरज होती। आपण भवन विभागाकडे आता एक पाठपुरावा करून 10 लाखाचा निधी आपण मंजूर करून आणला होता। तसेच महाराष्ट्राच्या उपसभापती आपल्या महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलमताई गोरे यांनी सुद्धा 5 लाखाची ही तरतूद तिथल्या परिसरासाठी केली होती। हे सर्व करत असताना अधिकाऱ्यांच्या सर्व लक्षात होतं की धनंजय जाधव तसे त्यांचे सहकारी हे प्रयत्न करतात ते, परंतु त्यांच्या स्वतःचा हक्काचा आणि कोणत्या जवळचा ठेकेदार त्यांनी तिथे ॲडव्हान्समध्ये काम करायला लावून ते काम त्यांनी त्या ठेकेदाराला दिलं। ते काम 10 लाखाचं करायचं म्हणून 2 दुमजली इमारतीमध्ये वरती आणि खाली दोन्हीकडे त्यांनी ते काम केलं आणि ते आज काम अर्धवट आहे। ते कार्ड अर्धवट असल्यामुळे ते ठेकेदाराला आम्ही ते निर्देशन दिलं की हे चुकीचं काम तुम्ही करताय, तुम्ही निविदा काढून हे काम करणं गरजेचं होतं। आम्ही त्यासाठी निधी उपलब्ध करून देत होतो, परंतु ठेकेदारांची मुजोरपणा एवढा वाढला होता की आम्ही त्यांना ज्या वेळेला बोललो हे काम कुणी करायला लावलं तर ते म्हणले आम्ही आमच्या लेवलला हे काम करतोय। वॉर्ड ऑफिसर श्री खंडारे तसेच उपअभियंता खरात हे 2 अधिकारी असे आहेत, ते भ्रष्ट अधिकारी म्हणून आमच्यासाठी ओळखले जातील इथून पुढे पण, कारण आम्ही त्यांना सांगूनसुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं। आज माननीय आयुक्त साहेबांचं हे निदर्शनाला आणून दिलं। आम्ही आयुक्त साहेबांना आज निवेदन दिलं की आयुक्त साहेब जागे व्हा, तुमच्या गोलवड क्षेत्रीय कार्यालयातील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, यासाठी आम्ही निवेदन घेऊन आलो होतो। पण ते निवेदन साहेबांनी ज्या वेळेला कळलं की शिवसेनेचे पदाधिकारी आलेत तर आंदोलनाची गरज भासली नाही, असे आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असे चांगल्या प्रकारे काम करतात। ते त्यांनी निवेदन पाहिलं, निवेदन पाहतच क्षणी की कठोर कारवाई करू आणि या मुजोर अधिकाऱ्यांवर जे असं स्वतःच्या स्वार्थापोटी पैशासाठी आपले खाजगी ठेकेदार लावून अशी कामं करतात त्यांच्या लवकरच कारवाई करू असे आयुक्तांनी सांगितले। आता आमची मागणी एवढीच राहील की हा लवकर दवाखाना लोकांच्या सेवेसाठी रुग्णांच्या सेवेसाठी उभा राहावा, त्यासाठी जे काही लागेल ते आम्ही मदत करणार आहोत। आयुक्त साहेबांनी मदत करायचा शब्द दिलेला आहे, पण या मुजोर ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि इथून पुढे असा कुठलाही प्रकार घडावा नाही हीच अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। TV10साठी मी धन्यवाद देतो। TV10नी पण आमचं सहकार्य केलं, दरवेळेसप्रमाणे आताही हा महानगरपालिकेपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आम्हाला दरवेळेस ते मदत करतात, आताही त्यांचे मी धन्यवाद मानतो। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। If you like the video, do like, comment, share and subscribe.